बिरसा मुंडा जयंती है आणि बिरसा जयंती निमित्त से धरती आबा बिरसा मुंडा वंदन को हूँ आणि या चिचपाडा भागामध्ये जी गटा मीटिंग आयोजित केली है त्या मीटिंगा उपस्थित आखाज माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण मित्र स्टेजावर उपस्थित आखा मान्यवर माता भगिनी आणि पत्रकार छायाचित्रकार मित्र आहे। या ठिकाणी बरंच वक्ताई आपे बेन शब्द मनोगत या ठिकाणी आख्या आहे भी तुम्हान उमेदवार या नाता से विनंती करा येल्लो है की येणारी 2024 निवडणूक है या निवडणुकी उमेदवाराला तुम्हा आशीर्वाद मिळा जोजे उमेदवार व प्रत्येक ठिकाणी जाईल मतदार बंधू भगिनी जनता जना विनंती को है कि या जनता जनार्दनाई हारो उमेदवार दान जोजे हारो जो काम करणारो है त्याल मतदान जोजे आणि आम्हा सुद्धा तुम्हान विनंती करा हाटी येल्ला है आम्ही सुद्धा बेन शब्द तुम्हा विचार पा कि 3 उमेदवार है बाकी तो त्यांची बराच उमेदवार है पण 3 उमेदवार है या तिन्ही उमेदवारा में तुम्हान काल मते देना है कि हा विचार काय है आचार काय है आचरण काय है या अख्ख्या गोष्टी विचार कोई ना आपण मतदान कोण आहे। तर या ठिकाणी ज्या खूप मोठ्या संख्येचे लाडक्या बहिणी बटल्या है त्याहान मालूम है कि आपले लाडको बहा येणारो है त्यासाठी त्या येणार त्याबद्दल आई मनापासून त्या आभार या महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा नेतो आदरणीय अजित पवार साहेब या लाडकी बहिणी योजने अध्यक्ष माननीय नवापूर विधानसभा मतदार संघा कोयो आणि त्या रीतसर पालकमंत्री आदरणीय अनिल पाटील साहेब आणि कलेक्टर मॅडम यही मानती शासनातर्फे नियुक्ती पत्र दिलो है कि या लाडकी बहीण योजना अध्यक्ष हो भरत माणिकराव गावित है। बाकी आप कहा क्या आमा अध्यक्ष हेता आमा देता हा काहीच नाही कादो नाही दे ही सरकार दी रोइलो है युती शासना ही सरकार है ती योजना दी रोइली है आणि या योजना माता भगिनील होतो कि कोला लोकांना वो चान्स मिळी रोइलो है कोला माता भगिनील वो चान्स मिळी रोइलो है मालूम है का तुम्हाला 77,000 भगिनील वो चान्स मिळी रोइलो है वो लाभ मिळी रोइलो है तो 57 कोटी रुपया या तुम्हें या लाडकी बहिणी योजना खाता येल्ला है आणि आज ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेसाठी आदरणीय अजित पवार साहेबाई या ओला पैसा तुम्हें खात्यात टाकला है तो अर्थ आणि नियोजन खाता मंत्री है आणि ते विचार कोयो कि या देशा में ने आणि महाराष्ट्र राज्य में ने ज्या आम्ही माता भगिनी है ही परिवार सांभाळ है परिवार आगला लीज आहे आणि एली ऐसे दुर्लक्ष है एली काही ते भी साथ दा जोजे सहकार करा जोजे आणि तो विचार कोईन या लाडकी बहीण योजनेसाठी आपण पैसा मिळत हा जी माता भगिनी आपे परिवारा नियोजन को है हाकाळ्या उठीन पायी दोघांना पोहान शाळेम दोवांना त्या फाडके इस्त्री कोई देना चाय बनाडना नास्तो बनाडना आणि आम्ही बावड्या जर रानाम जातोय रे ते त्याला गाठो बी बनाडी देईना दासले बी बनाडी देईना मानव बी देईना बाजाराम जर दादो जातोय रे तो त्या लाखना तेल ओलो लिए मीठो ओलो लिए तिखो ओलो लिए अळदो ओलो लिए जे कांदे ओला लिए जे फटाके ओला लिए जे मिरच्या ओला लिए जे
या अख्ख्या गोठ्या नियोजन त्या आखते हा का नाही आखते हा बरोबर आहे का नाही. तर जर तुम्हाला नियोजन कोता येरी आणि तुम्ही आखाम काही नाही तर विचार त्या अजितदादा पवार साहेबांनी कोयो आणि त्यासाठी तुम्हाला त्या लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला 15,000 रुपया तुम्हाला खाता त्याही तुम्हाला शब्द दिला होतो की दिवाळी येणारी आहे आणि दिवाळी माझी गोही है एलिल ओवाळणी भाऊबीजा देत आहात तर एलिल 3,000 हप्ता सुद्धा ते आख्याप्रमाणे टाकी देणं 7,500 रुपया आम्ही लोक तुम्ही खाता मिळला येता आणि जोवे 7,500 रुपया तुम्ही खाता मिळला येता डायरेक्ट तुम्ही खाता मिळला हे काहीच कोपात नाही तकलीफी जाई पण त्या तकलीफा मैंने भी तुम्हें खाता पैसा येला हेता बैंक वाला ही जोला माफान तकलीफ देनी पण हिने सेंट्रल बैंक वाला दीपक दादा ने यही साथ सरकार देनो आम्ही माता भगिनी टाइम में पैसा भी काढी देना पाई भी पाहिजे ठीक ठिकाणी आहे भी विसरवाडी खांडबारा नवापूर या ठिकाणी आई स्वतः पोते बँकेम गयो आणि त्या माता भगिनील त्रास नाही होई त्या टाइमावे पैसा मिळी यासाठी मदत होई आणि प्रत्येक गावाम मा व्हॉट्सअप नंबर माही देनो मा मोबाईल नंबर देनो की तुम्हाला अडचण येते रे तर मा संपर्क कार्यालय नवापूर है तुम्हा त्या कार्यालयात ये जा आणि तुम्हाला काही अडचण येरी तुम्ही पैसा नाही पडता येरी त्या सुद्धा आहे तुम्हाला मिळवी देही आणि त्या मिळवी द्यायला आहे का प्रामाणिकपणे शरद दादाही बी आखात होते शिरीष दादाही बी आखात होते एक भी माता भगिनी आठी तुम्हा बँकेम गोयला का एक भी प्रकरणासाठी तुम्ही त्याहन मदत होई का सरकार त्याहन सरकारी योजना में या पैसा मिळवासाठी प्रयत्न कोयो का पण आगता हा की आमा मिळवी देत हा बाकी आगता हा राहुल गांधी पैसा दे है अरे तो राहुल गांधी त्या शिरीष दादा डोकली दे है तो काय पैसा दी बाकी आगता हा की शरद दादो दे है आम्ही शरद दादो केसने देणारो है तोच उसने है त्या बहापोही रोयलो है अरे ही योजना सरकारी है युती सरकार ही योजना है आणि ती योजना देईना सरकार आम्हाला देखरेखी हाती ठेवलो है आणि ज्या ज्या प्रकरण येना ऑनलाइन आम्ही मंजूर होया तहसीलदार साहेब मा बकाराम दादा या कमिटी मामा ज्या मेंबर आता आम्ही सोयी कोई ती प्रांताही दवडली आणि कलेक्टराही त्याला मंजुरी दिली है फोटो वाटतो एरी तर कलेक्टर साहेबाही जाईन जा आम्ही बी आजबी ही वास्तुस्थिती है आणि आम्ही जी माता भगिनील आम्ही या ज्या पैसा मिळवी देना 77,000 माता भगिनील पैसा मिळवी देना आम्ही काही तुम्हाला उपकार नाही कोला आहे सरकारी योजना ती येणी तुम्ही पोचाडना काम या पोहा आता ती कोई देना आम्ही प्रामाणिकपणे आम्ही काम कोयो मुई येईन आम्ही नाही काम कोयो सरसकट जी 21 ते 65 वर्षावरील है त्या लाभ मिळत होते त्यासाठी आम्ही काम कोयो या योजनेत तुम्हाला 15 होते मिळणार आहे पण अजून त्या वाढ उजवी 2100 रुपया तुम्हाला मिळणार आहे बाकी काँग्रेस वाला आता हा आम्हा 3,000 रुपया देणार आहे आखे देणार आहे नाही देणार अजून हा का देणार आहे आखे पण कधीही दी काँग्रेसा भी सरकार आतो का नाही हा काँग्रेसा भी सरकार आतो पासे तोवे कहा नाही देना त्याही तोवे का त्या हुतला आता का आम्ही देना नाही आम्ही सरकार देना ने 15 होवा सुरुवात आम्ही कोई आज जी गु चालड है ती आज सक्षम जायली है एली खाताम भी पैसा हेता आज नोपराम विसरवाडी खांडमारा चीजपाड़ा धनोरा है केस भी गोया आमा तुम्हें गर्दी देखाई कहा का पैसा तुम्हारे दे तुम्हारा आटाम जाते हैं बाजार को होते हैं
साधा पोहा हाटी दिवाळी फाडके लेता हा, नाताळा फाडके लेता हा, वया पुस्तक दप्तरा हाटी तुम्हें पैसा से त्यान खरेदी कोई दी सकता हा। आज तुम्हा बाजाराम जाई रोइले है त्या तुम्हें हाटी लुगडे ड्रेस चापले टिकली बांगडियो या तुम्हें पैसा से तुम्हा ली रोइला हेता मजा है ने आनंद है ने आजपर्यंत काही जायो का त्यागी काही नाही तुम्हें पैसा आज तुम्हा वापरी रोइला हेता कालपर्यंत जर समजा आम्ही बावडे जर कानी गोयो एरी आणि एक दो गावारो ही गोयो एरी तर त्या डाळणी कोदे खावाडीन तुम्हा दवाडी देत का तुम्हा भी पैसा नाही रोत पण आज ती परिस्थिती नाही है। आज लाडकी बो ही बहा भरत भाऊ गोयो तर त्या कुकडी मटण खावाडीन दवाडी देणाऱ्या का त्या खाता पैसा आहे बरोबर का नाही ही वास्तुस्थिती है। आज आम्ही माता भगिनी ही सक्षम जाई बेन पैसा एलील मिळ्या माझ्या तरुण पोहयो है त्यान सुद्धा 2100 रुपया मिळी वया आज त्या स्कॉलरशिपा हाटी अडचण एरी तर त्या बोई सकते हा त्या एसटी पास एरी तो त्या एसटी पास काढी सकते हा छोटोसो मोबाइल तुम्हा ली सकते हा तुम्हें मैत्रिणी तुम्हा फोन पे कोई सकते हा तुम्हें जी वाईफाई कनेक्शन एरी त्या तुम्हा रिचार्ज कोई सकते हा बेन पैसा ही गोया ने तर आज तुम्हा मजबूत जाया स्वतंत्र जाया हारा जायो आजो 2100 रुपये येणारे आहे हरिगोठ है आम्ही त्या इच्छा है देव मोगरा माताल ताई विनंती को हूँ 2100 रुपयाने 5000 रुपयावर आणतो छे तरी आम्हाला वाटते की नाही काय ते बी यहाँ मिळी रोयलो हे भाई आणि ती येणाऱ्या ध्यान नक्कीच मिळी विश्वास ठेवजा की येणाऱ्या ध्यान आजो हारा दिही येणार आहे या ठिकाणी बऱ्याचशा माता भगिनी बोटल्या आहे बचत गटा भी माता भगिनी है तुम्ही बचत गटाल आजपर्यंत आमदार साहेबाई कधीही मदत कोई का प्रामाणिकपणे आमचा आमदार साहेब बचत गटाल भी मदत कोई सके है। जो लीड बैंक के मैनेजर है नंदुरबारा त्या हरी चर्चा कोईन प्रत्येक बचत गटाल बँके मैंने अर्थ सहाय्य कर्ज मिळवी दी सके तुम्हें बचत गट मजबूत होई सके पण आजपर्यंत आमदार साहेबांनी या ऐसे लक्षच नाही देणं आज जर तो लक्ष देतो तर आज आम्ही बचत गटा माता भगिनी यहा ग्रुप खूप आगला जातो पण या ऐसे साफ दुर्लक्ष जायलो है। आई तुम्हा नाखू कि ज्या बचत गट महिला है यहाँ तुम्हें दर महीना तुम्हा मीटिंग लेते है री बचत गट वाली एक ते सरपंच साहेबा ऑफिसम लेते है री नहीं तो एकदा उठलावे बोहिन तुम्हा लेते है री गोट खरी का खोटी खरी ने आज तुम्हें ज्या सरपंचाल तुम्हा निवडी देता हा बोलो तुम्हावे ताकद है तुम्हें हाटी पोहणार जागो नाही है त्या हाटी सुद्धा आम्हा प्रयत्न पोहणार आहे पुढच्या ती आई तुम्हा नाखीच आमदार काय रोहे आमदारा कामे काय रोते हैं ये भी ते आपन मालूम जोजे आमदाराल कोलो निधी मिळे ती भी ते आपन मालूम जोजे ज्या पद्धती से आमदारा काम ही समाजा विकासासाठी रोहे समाजा अडी अडचणी सोडवा हाटी आमदारा काम रोहे ज्या आमदाराई 5 वर्हा लोक आजपर्यंत आपे दुर्लक्ष कोयो जर आमदार ठरवी लेतो आमदार जर विचार करतो तर आज ही पब्लिक आम्ही ही नाही देखाती त्या आमदार साहेबा स्टेजा ही देखाती आमदार साहेबाई समाजा ऐसे लक्ष नाही देणं फक्त आणि फक्त काँग्रेसचा जीवावे निवडी यांना हेता त्याशिवाय दुसरं काहीच काम नाही त्याही कोलो आमदारा काम हे की रोहे की तुम्ही ज्या ज्या अडचणी है त्या सोडवासाठी तो प्रयत्न को है जाती दाखलो नहीं मिळतो है रे जाती दाखलो प्रत्येकाला लागे है तुम्हा कोई भी योजना लेता है रे त्या योजनेसाठी तुम्हान जाती दाखलो आवश्यक है पोहे शाळेम जाते रे कॉलेजाम जाते रे तुम्हान भी जाती दाखलो लागे है आणि तो जाती दाखलो काढासाठी आपण जोलाम तकलीफ ये है जर आमदार साहेबाई कॅम्प लागवी देनो तो प्रत्येकाल गोडीट आपण
जाती दाखलो मिळी सके ओली ताकद त्या संविधान पदावे रोहे त्या आमदाराला रोहे पण आजपर्यंत ती कधी जायो नाही जे की आपण एकत्र बोटला है ते की आम सभा ही आमदार ली सके है पण या 5 नाही 15 वर्षां एका भी आमदाराई आम सभा नहीं लेतली है जे की तुम्हें ग्राम सभा हो है ते की आम सभा लोईना अधिकार वो आमदार रोहे आणि जोवे तो आमदार या सभा ली सके है त्या पासे तहसीलदार बीडीओ त्यानंतर तालुका कृषी अधिकारी आरोग्य अधिकारी या आखा अधिकारी त्या ठिकाणी येऊ शकता आणि तुम्ही त्या ठिकाणी अडी अडचण येरी त्या सोडवी शकता जर तुम्ही सातबारो तुम्हाला नाही मिळतोय रे तुम्हा तहसीलदार साहेबाला आखणारा तर तो आखणारा याल मिळान त्याल मिळा पण ती जर आमदार आख्यो तर तुम्हाला सातबारो हो मिळू सके तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी हे रेशन कार्ड नाही मिळे है रेशन कार्ड हाटी 200-500 हजार रुपया लागता हा पण ती जर आमदार साहेबाई तहसीलदार साहेबाला आख्यो तर पुरवठा अधिकाऱ्याला हादीन तो आखी सके की यहाँ तू रेशन कार्ड दे रेशन कार्ड खूप महत्व आहे रेशन कार्डावे आपण फुकटा मोनाज मिळे का नाही मिळे तर ती गरीबाला जर तुम्हाला मिळवी राहते तर गरीबा आशीर्वाद मिळेने रा तुम्हाला पण ती हो या करा तयार नाही ही आमदारा कामे है ज्या पद्धती से आपे समाजा एकत्रित कुटुंब है बेनी बहान जर 7-12 एकूच एरी 7-12 अलग कोना एरी हिस्से वाटणी कोना एरी खातेफोड कोना एरी तर त्या हाटी सुद्धा 25-25 50-50 30-30 हजार रुपया लेता हा पण ईद जर गोट आमदार साहेबाई मीटिंगा माखी आम सभे माखी तर त्या ठिकाणी त्या संबंधित विभागा अधिकारी रोता तहसीलदार रोता सर्कल रोता तलाठी रोहे त्या नाखीन त्या कामे सुद्धा हिस्सा वाटणी होई सकता बेन 7-12 होई सकता आणि जोवे बेन 7-12 जाये तर तुम्हान वेळी प्रकरण सुद्धा होता है आम्ही जर सामायिक खातो एरी तर तुम्हाला बँके सुद्धा प्रकरण नाही होता है डीडीसी बँके भी नहीं होता है ना यूनियन बँके होता है ना आपे स्टेट बँके होता है किंवा सेंट्रल बँके तुम्हाला होता है कहा का सामायिक रोयो तर एक बाहर संमती दे है एक बाहर संमती नहीं दे पासे बैंक भी केस देणारी है त्या लिधे आपे लोकांना टाइमावे पीक कर्ज होगो नाही मिळे या पीक कर्ज हाटी सुद्धा मीटिंग ला पुढे आमदारांनी कोरान जोजे या साध्या साध्या गोष्टी आहे पण महत्व आहे शेतकऱ्या बाबतीत ती होगा या कोरान तयार नाही आपे बागाम डीपी गोळीज आहे हिलगीज आहे शेतकरी हा 8-8 15-15 दिही ती डीपी आपण नाही मिळे त्या हाटी सुद्धा आपण फाळो कोरा पुढे 1000 बेन 1000 5000 10,000 दे नंदुरबार ने डीपी लिया पुढे है पण ती जर आमदार साहेबाई जर फोन कोई नाखी देनो एक्झिक्युटिव्ह इंजिनियराल की साहेब चीज पाड्याची डीपी गेलेली आहे काही करून 2 दिवसात ती डीपी मिळाली पाहिजे मी आमदार नवापूरचा बोलतो आहे हे की भी आखे दिने बेन दी हम डीपी जाई आपे रोपण्या वाचाई जाई आपे रोपण्या नाही मोडणारो आपे कोपायशी एरी किंवा आपे सोयाबीन एरी ती वाचणारो है पण या साध्या साध्या गोष्टी हाटी दुर्लक्ष को है जे डायम आहे प्रकरण है 65 वर्षावरील त्या प्रकरणासाठी सुद्धा आमदार साहेब आखी सके तहसीलदाराला कमिटी स्थापन करू सके आणि ती कमिटी त्या प्रकरण मंजूर होता हा ओलो ओलो डी गोयलो है आजपर्यंत त्या प्रकरण नाही जायला है आमदार साहेबाई मीटिंग नाही लेतली है दुर्दैवासे माँ एक दी माता भगिनी विधवा जाई एरी तर विधवा बाई सुद्धा प्रकरणासाठी तहसीलदारा ही मीटिंग रोहे 21,000 उत्पन्न दाखला शिवाय त्या ती प्रकरण नाही उजवे ती दाखलो सुद्धा तो आमदार आखिर तो मिळवी दी सके है आणि त्या योजनेत त्या बैल बहात होई सके एलिल सुद्धा बिचारील 15 हो मिळी सकता हा पण एक भी काम कोरान तयार नाही आणि तुम्हाला आखू की बरेचशा माता माँ भगिनी या डिलिव्हरी हाटी नंदुरबाराला जाते हो आणि त्या ठिकाणी गोयानंतर डॉक्टर आखी दे है वायक लोई कमी है लोई लागणारी है गरज है रक्ता गरज है तो बिचारो आम्ही दादो तो आबहो
किंवा बहा ते हा रिरोय तर तो बिचारो हे ते हे लोय होतो फिर हे रक्त होतो फिर हे आणि ती 1500 2250 रुपयाला एक बाटली मिळे पण ती जर आमदार साहेब त्या सिव्हिल सर्जना लाखी देनो तर ती फुकटाम तुम्हाला लोय बी मिळू सके या गोष्टी आहेत पण या हाती कधीही आमदार साहेब मीटिंग नाही ले तुम्ही घरकुल है घरकुल जे है ते है वशिला लागवे है आई सरपंच है तर मा रिजा फीता हा त्या नाही मंजूर करणारो पण जो खरो लाभार्थी है त्या लाभ नाही मिळे या हाटी सुद्धा व्हिडिओ लाखीन प्रकल्प अधिकारी लाखीन आमदार राखी सके की मा लोकांन तुम्हा घरकुलदा योजने वाहत का पण आजपर्यंत एका कामाहाटी सुद्धा आपे आमदार साहेबाई फोन नाही खोलो है पासे आमदार कोता काय ये भी ते तुम्हारी होता जो दे कहा का जनता जनार्दन तुम्हा है तुम्हा होदनारा आपण त्याहन मोते दिले तवे त्या निवडा येल्ला आहे तर ई होदना काम आपे है फक्त आणि फक्त भूलथाप देता हा आणि आखता हा की आम्ही काँग्रेसचा उमेदवार है आम्हाला निवडी दा आम्ही होगो आखता हा कि आरक्षण है संविधान है ते आपण बोचाडना है अरे ती संविधान है ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना लेखी थवली है कादा बहुत्याल बदली नाही सके कादाम ताकद नाही है मला मोठं त्या कुठं ठोकी थवलो है पेनी मोठा राजकारण कोता दिशाभूल कोता की संविधान बदली टाकणार आहे ता काय बदले नाही आदिवासी हा सवलत बंद उजबी जाय काय बंद उजबी नाही कादा अभाम ताकद नाही है संविधान बदली नाही सके ना आदिवासी हा आरक्षण बदली सके ना आदिवासी हा सवलती बदली सके धनगर आरक्षणावे आम्ही सुद्धा आंदोलन केलो है आम्हावे सुद्धा गुन्हो दाखल जायलो है आणि ज्याल मालूम है ने 353 काय है वही वकील साहेब वही गोयलो त्याल भी मालूम है या भरतगावी तावे 353 सुद्धा दाखल है पण आम्हा नाही बिनारा समाजाहाटी है समाजाहाटी आम्हा काम कोणारा लोक हेता कार्यकर्ता हेता जोवे जोवे समाजाला आम्ही गरज पडी तवे तवे आम्हा योगदान दाहू जी काँग्रेसा प्रणिती शिंदे निवडा येली हे खासदार ती त्या धनगरा हे जाहीर त्याहान पाठिंबो दे धनगर समाजाला आरक्षण दा पासे ती काँग्रेस वाला दाखी रोयला हे धनगरांना आरक्षण दा पासे तुम्हा काय करा बोंबली रोयला हेता की आपे आरक्षण निघी जाय पहिला तुम्ही त्या खासदार बाईल सांभाळा नाही तर एकदा दी राहुल गांधी अरे निघी जाय तुम्हा बोंबलता बोहा अरे समाज है समाजा ऐसे लक्ष दा आरक्षणा मुद्दा है तो आरक्षणा मुद्दा भी आमा भी हेता ने आमा भी आदिवासी हेता ने आमा बीजा पक्षम गया એટલે का बिगर आदिवासी होई गोया का अरे आमा भी आदिवासी है आमा भी एह तह नाही वरान देणारा आरक्षणा मुद्दो रोय तर आमा अगला रोनारा बिजाल अजिबात आपे समाजाम या नाही देणारा या हाटी आमा भी हेता समाजा आमा भी रक्षक हेता पेन केस ते भी भूल थापा देना आणि काँग्रेसा लिदे या धनगर आरक्षणा संविधाना मुद्दो काढीन मते मागना मुद्दा काय हेता काहीच मुद्दा नाही है दोहवरा पाने रस्ता येला तुम्हा आजूबाजूने आखा परिसरात खेळा में नेला काय परिस्थिती है आमदार तरीके कोल्हा रस्ता दुरुस्त कोया अरे नवागाव जायना उमराहे जायना सारवट रस्ता तुम्हा येला जुलाम खडा पडला हेता ते ऐसे त्या लक्ष देना गरज नाही है आणि तो आखे आम्हा नवापूर तालुका विकास कोणारा हेता काय विकास कोणारा हेता तुम्हा या नवापूर तालुकाम या चिसपाडा गावाम दोहवरा पाने कोलो निधी दिलं हे आमदारा निधी ती बी तर तुम्हा आखीदा ही माता भगिनी बोटले आहे तुम्हाला जर पाया अडचण रोय तर हँडपंप सुद्धा ही आमदार निधी मैंने देता है तुम्हें ही दिलं है का काहीच नाही है पासे ही आमदार निधी आहे केस नाईक साहेबा 5 वर्षा निधी ही आमदार निधी कोली मिळे मालूम का ताई तुम्हान भाई एका आमदाराल 5 करोड रुपया मिळता हा एका वर्षाल तर 5 वर्षा 25 करोड रुपया जाया आणि मागच्या नाईक साहेबा त्या 5 वर्षा એટલે 50 करोड रुपया या जाया आमदार निधी तर ही आमदार निधी गोई केस ती बी होता ने त्या हान
त्या फक्त उचे लाईट वाहत होता हा कमिशन खाता हा पेन हारो है त्या उचे लाइट लावता हा तो भी अपन मालूम पड़े ही खाड़ो है कि त्या खाड़ा भी देखा था ने त्या खाड़ा देखा हटे त्या ही लाइट लावला है ता ही वास्तुस्थिति है ही परिस्थिति है। आज शिरीष दादा वे कार्यकर्ताच रोयला नाही है ज्या हेता त्या साकला हेता स्टेजावे येता हा बोलता हा तुम्हाही आम्ही स्टेजावे देखियो हेरी आमा ज्या बोला भाषा है बोलना जी वृत्ती है ती व्यवस्थित है आमा कादालूच गाड़ी नहीं देत यही धीरो दादो भी वनाई रोयलो है तेल भी राम राम आखो धीरा दादा लाई दादा तुम्हा भी वनाई ले जा तुम्हा भी स्टेजावे बोलता हा या स्वर्गवासी माणिकराव दादाल सुद्धा बोलता हा या हेमाताईल सुद्धा स्वर्गवासी जायली हे एलील सुद्धा बोलता हा ज्या मा पोहापेक्षा भी हाना हेता त्या मान भी गाड़ी देता हा तो यहाँ कांग्रेस वाला हा संस्कार केच गोया दादा यहाँ हिकाडावाही ज्या माणिकराव दादाई या समाजासाठी संपूर्ण आयुष्य योगदान देनो आजपर्यंत देशामध्ये जगाम नाव है देशामध्ये जगाम नाव है माणिकराव गावित एकाच मतदारसंघामध्ये 9दा निवडी येणारो आदिवासी माहो जर एरी तर एकमेव माणिकराव होळल्या गावित है आई क्या पोहो है हमें संस्कार क्या नहीं हेता पेन ज्या बोलता है ने त्या बाक्यान त्या अबहो को हेती होगो मालूम नहीं त्या आम्हान बोलता हा होरोपीलिन बोलता हा हम देखाड़ता है ये सर्टिफिकेट है ती सर्टिफिकेट है होगा ने थोड़ा दी राखा ने ती सर्टिफिकेट भी तुम्हें आता मरो है का नहीं है ती भी शेवटी तुम्हा होरोपीलिन जी बोलना है ती चुकीचं बोलता हा ज्या पद्धती से दादाई आजपर्यंत समाजा सेवा कोई 1 रुपया सुद्धा माणिकराव दादावे भ्रष्टाचारा आरोप आजपर्यंत लागी नहीं सकलो है निर्दोष मानू है आणि ती भी दिल्ली में सरकार संसद में त्याल क्लीन चिट मिळली है त्याबद्दल तुम्हा बोलता हा त्याल गाड़ी देता हा मान गाड़ी देता हा अरे श्री दादा या साकला माँ आबाल गाड़ी देता हा मान गाड़ी देता हा हाकाळ उठीन तो आबाल भी गाड़ी देने रहा असं तू काय कोणारो है या साकला हा वर्षे मा लागे है तुम्ही काय कोलो है ती जनतेला आई जर काही खाई गोयलो री तर हुंबुर या आखाने तुम्हा आम्ही आखता हा की भरताई जमिनी पेसकी ले दे भरताई जमिनी खाई गोयो एक भी समाजा आदिवासी महामाई जमिनी नहीं खादल्या है रीतसर खरेदी कोली है देनारा भी तुम्हा जाता मा मित्र हे पंचायत समिति सदस्य सुमन सेठ त्याजली यांना त्या बायसूल आई ते नाही आखू पण त्या बायसूने त्या आभा फतेसिंग दादा ती जमीन माई लेतली आणि ती भी रीतसर खरेदी कोली है ती भी सब रजिस्ट्रार ही खरेदी कोली है उदाबादी नहीं लेतली है त्या माँ ही यांना तवे ती जमीन लेतली है उल्टा प्रचार मा कोहा जी वास्तुस्थिती है ती आखणारो है तुम्हा वे बोलना मुद्दाच नाही है तुम्हा समाजासाठी काही कोणाराच नाही है त्यासाठी तुम्हा आखी रोयला है लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही 77,000 माता भगिनी या योजने लाभ मिळवी देनो आणि शिरीष दादो आखे है ओ भरत भाऊ ते त्या बोही विहिराई गयो अरे माँ बोही आती हेमाताई स्वर्गवासी जाई मान हाना पोहारो काय एली मोठा कोया एली कधी आई विहिराई नहीं सकूं माँ अबहो भी देवा गो जातो रहियो स्वर्गवासी जायो आई भी आज माणिकराव दादाच गो में रहूं माँ काही बीजो गो नहीं है त्याच गो में रहूं पेन दादा शिरीष दादा तुम्हारा तो बिचारो नाईक साहेब रोज नोपरा मीन बोजो का है रा एक दे दी तुम्हें आखे का त्याल कि आबा चाल मा गो चाल आई तुल पोळी भाजी खावाड हूं एक दी भी नहीं आख्यो आजपर्यंत अख्खा वाढदिवस त्या शिरीष दादाई नवापुरा अर्धो दी का खोयान बाकी मुंबई ही निघी गयो ओ पहिलो त्या
वाढदिवस ही तालुकाम कोयो ते बी इलेक्शन आतो त्या लिधे नाही तर बिचारा नाईक साहेबाला होगो तो मिळे नाही नाईक साहेब त्या ही जाय वाढदिवसा ही तर पोहो आखे मुंबई निघी गयो ही परिस्थिती है। आज तुम्ही गो में काय चालू है परिस्थिती काय है ती या आज त्या शिरीष दादाई आम्ही परिवार तोडी टाक्यो 1 लाखातून जिल्हा परिषदाल सदस्य को हो 1 लाखातून नगराध्यक्ष को हो घर फोडना ते काम तुम्हा होता आणि तुम्हा बिजान हिकाडी रोयला है बाबा पहिला तुम्हा होदरा तुम्ही परिवाराम काय चालू है काय अडचणी है ती ते तुम्हा या पासे तुम्हा बिजा लाखा आणि कोलाहा कामान गाळी दहा तुम्हा जोला गाळी दहा तोला भरत गाविता मोते वाजणार आहे 10 बिंदल गाळी दहा काय फेर नाही पडे तुम्हा जोला गाळी दहा तोवे आम्ही मतदान वाढणार आहे आणि का संस्कृती है कुम काय को है ती जनता है ही जनता जनार्दन है ही 20 तारखेत ही देखाडणारी है की काय कोणारी भरत बा के कारखानो खाई गयो कारखानो खाई गयो कारखानो कहीं की खानारा है अरे ओ कारखानो 25 वर्ष चालणारो शिरीष दादो 25 वर्ष तो चेअरमन आतो एकमुखी कारभार आम्ही त्याला होपी देनो की दादा तू चालाड आम्हा तो आरी हेता आम्ही त्यावे वर्ष थव्य विश्वास थव्य आणि त्या विश्वासघात त्याही कोयो 25 वर्षाम त्या कारखाना त्याही वाट लागवी देनी तो करारा से 15 वर्ष हाटी बिजाल दी देनो त्या करारा हाटी त्याही 20 कोटी रुपया लेदला 20 कोटी रुपया त्याही लेदला हेता आणि त्या 20 कोटी रुपया व्याज 12% प्रमाणे 2 करोड रुपया होता हा दर महिन्याला 2 करोड रुपया त्या द्वारकाधीश वाला तो शंकरराव सावंत है त्याला नाम पड़ता है 90 कोटी रुपया या बँके वे कर्ज या कारखाना वे कर्ज है 90 कोटी रुपया कर्ज आणि जवे या गोठ्या आम्हाला मालूम पड्या तोवे आम्हा ओ कारखानो इलेक्शन आम्ही लागवे आणि ओ कारखानो ताबामला हाटी आम्ही प्रयत्न कोयो त्या हाटी आम्हा डॉक्टर गावित साहेबा ही भी पागे पड़ा गोया की साहेब तो आम्हाला साथ दे साहेबाई भी आम्ही उपयोग कोयले दो आम्हाला इलेक्शनाम उभो कोया आम्हा इलेक्शनाम रोया जर शिरीष दादो हारो काम कोतो 25 वरे कारखाना चेअरमन आतो आणि विद्यमान आमदार आतो तो पडतो का पण जनते त्या जागो देखाडी देनो ओ मा हरी हे हरीश कारभारी या बिचारा त्या पाणी टाके सर्वसामान्य माहो है गावा में डोकरे में कारभारी आगता हा सामान्य माहो है या सामान्य माह से पोड़ी भयो अरे लोक जनते ही तुल नाकार्यो जनते ही तुल पाड़ी टाक्यो तुई काम नहीं कोयो त्या लिधे आमा उभा रोया तुई कारखानो गहणे थवी देना त्या लिधे आमा वो कारखानो सोडवा हाटी आमा ही पॅनल तयार कोई आणि जवे ही पॅनल तयार कोई आई आदिवासी कारखाना चेअरमन जायो तर आखा से पहिलो पितृतुल्य आदरणीय नाईक साहेब ही गोयो त्या पागे पड्यो आणि त्या लाख्यो साहेब हा कारखाना जो गिरवी ठेवलेला आहे हा घाणे ठेवलेला आहे हा सोडवल्याशिवाय राहणार नाही त्या डोळा महिने रोजा निधी यांना विचारा रोडे कहा का वो नाईक साहेब माणिकराव दादा आणि तुम्ही मेहनती से वो कारखानो तयार झालो है शेतकऱ्या वो कारखानो है आज आदिवासी समाजा इज्जत यही गहाणे थवली है ती सोडवा हाटी आई प्रयत्न कोई रोयलो है त्या हाटी आई आहे ते पेरी रोयलो है डॉक्टर गावितनी हिनाताई मान पैसा देणारे आते केंद्र में पैसा मिळवी देणारे आते आम्ही गोट भी जायले की ज्या पैसा कारखाना लागे त्या आम्हा मिळवी दाहू पण 20 में शरद दादो ही गयो शरद दादा आखी देनो भरताल जरी पैसा देना कारखानो सुटो ही गयो तो आपे आथाम नाही येणार हो खूप आगला जाई त्या हाटी यो कारखाना तू मदत मा करतो साहेब त्या बिचारा भी ठाकार होई गया शेवटी नाईला जास्त या कारखाना हाटी आई अजित पवार साहेबा ही गयो या महाराष्ट्र राज्या उपमुख्यमंत्री है आणि त्याही गयो सहकार खातो ही आज अजित पवार साहेबावे है आणि त्याही गयो त्या लाख्यो की साहेब वो कारखाना आपण सोडवा पडी आदिवासी समाज आहे तुल मदत करा पडी तो आके भरत आई 100% मदत को हूँ कहा का माणिकराव दादा अरे माई काम कोलो है नाईक साहेबा अरे माई काम कोलो है 100% वो कारखाना आई तुल सोडवा हाटी मदत को हूँ आणि जवळ 11 तारखेल खांडबारा ही आम्ही मीटिंग लेदी त्या भर मीटिंगाम
अजित पवार साहेबाई आख्यो की या कारखाना हाटी वाटेल ती किंमत मोजा पड़ी अमित साहेबा हिने पैसा लिया हूँ या नियोजन को हूँ 20 तारखेनंतर आणि वो आदिवासी कारखानो सोडवी दाहूँ त्या हाटी ज्या पैसा लागे त्या पैसा देना दा हाटी त्या लोक तयार आहे। ये आम्ही नियोजन आहे, ये आम्हा समाजासाठी होणार आहे। वो कारखाना जो दुवारो निघी तर आदिवासी हा भी गोने चूल चालणारी है, ये भी आम्हाला मालूम है। आम्ही शेतकरी राजो है, त्या शेतकरी राजाल आम्हा नुकसान नाही होणार देणारा, त्या राणा मेने त्या हेडी नियोजनाप्रमाणे तुटणारी है, त्याला भाव भी मिळणार आहे, एक भी टिपरो नाही रान देणार आहे। आई गहाणे रोई जाई पण कारखानो सोडविली ही 100% आई तुम्हाला कहा काही भी माणिकराव दादा पोहो है। आम्हा भी समाजामृत हा समाजा लागणी है। ओली वर्ष माणिकराव दादा या समाजा सेवा कोई ओली वर्ष तुम्हारी एक मुखी माणिकराव दादाल मते दिले है, ते साथ दिले है, सहकार दिलो है। आम्ही भी कर्तव्य है की आम्हाला यहाँ पण आज काही मोजा कोयलेतली हे सिरीज दादाई पण आज आई समाजासाठी संघर्ष कोई रोयलो है, त्याला नाही पडली है। वो कारखानो रोय का नाही रोय त्या हाटी ते गाहणे दिलो है। ये भी तुम्हा नाकी दाहू 15 वर्ष तो कारखानो चालणारो है। 15 वर्षाम त्याल दर जाऊ लोक त्या पैसा फिटे नाही ताऊ लोक तो कारखाना सोडणारो नाही है। 2 कोटी रुपयाचा व्याज है आणि कारखाना उत्पन्न 50 लाख रुपया त्याल भाडो मिळ है आणि 112 रुपया टना पहला कमिशन मिळ है। ती 2.5 लाख रुपया 2.5 कोटी रुपया मिळता पण त्या ते अख्खा व्याजाम निघी जाता पासे कर्ज कवे फिटाई। 15 वर्षानंतर कारखानो भंगाराम निघी जाणार है। ये की तरतूद या सिरीज नाही काही कोली है। 15 वर्षानंतर या आदिवासी भागाम तुम्हाला कारखानो नाही देखाय, यांची नियोजन त्याही कोई ठेवला तो त्या सावंत साहेबारी या गोवांद्या आहेत। त्या सावंत साहेबाला यही आख्यो कि वो कारखानो मा चालू वरण देतो, कारखानो चालू जायो तो भरत आजू माती जाई, भरता लोके निवडी दी तू कारखानो बंद थव आम्हान तो विषय ला पडी भरताल बदनाम करा पडी तो वे आम्हान मते मिळी कामून नाही कोलो हे नाही आहे तर हे की या कोणार आहे मा बद्दल काही ध्यान मालूमातच नाही, फक्त एकच विषय हे कारखानो लिन चालता। पण आम्हा भी आखता की जो महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री आख्यो की जलो पैसा लागे तोलो कारखाना हटी दाहूं कारखानो सोडविली याहूं पासे आजू काही जोजे जर खरो या कारखानाम जर भ्रष्टाचार जर जायो एरी होनायले जा या कारखानाम जर खरो भ्रष्टाचार जर जायो एरी तर शिरीष दादा ज्या फिरणारा हेता दिलीप पवार यही भ्रष्टाचार कोलो है। शिरीष दादा अरे संगनमत कोण यही भ्रष्टाचार कोला हेता या कारखानाम जवळजवळ 15 वर्षा पाने 15 ते 20 वर्षा पाने या कारखाना लुटी रोईला हेता। त्या दिलीप पवारावे त्या नावा 7 बारो भी नाही है, होनायले जा त्या नावावे दिलीप पवारा नावावे 7 बारो भी नाही है, ते भी त्या नावावे लाखो टन हेडीज आहे त्या पैसा काढीन खाता हा। अरे त्या शिरीष दादावे भी बंगलो नाही है, कोलो मोठो बंगलो ते व्याराम बांधी ठेवलो है पासे या पैसा येना केस। अरे या आदिवासी समाजा पैसा हेता, आदिवासी समाजाल तुम्ही लुबाडलो है तो रात दी मेहनत कोई या आदिवासी समाजाई मेहनत कोई त्या पैसा कमळला हेता त्या हिस्सो तुम्ही लेतलो है तो वसूल कोयाशिवाय आम्हा रोणारा नाही है। तुम्हाला सुद्धा गुन्हो दाखल कोई तुम्हाला दिलीप नाही टाके तो आम्हा नाखना शेवटी वो शेतकऱ्या पैसो है तो पैसा आम्हा काढिली आहो। ज्या द्वारकाधीश कारखाना वाला ही आपे लोक हा हेडीली गोयला हेता आदिवासी कारखाना नावा से आजू भी 100 रुपया बाकी है, मेहनती पैसा है 100 रुपया दाम पड़ी सावंत साहेब नहीं तो टिपरो भी नहीं ईशान देजे। शेवटी आम्हा भी आदिवासी है, आम्ही समाजासाठी आम्हा लढणारा हेता, समाजाला न्याय मिळविल्याशिवाय आम्हा भी रोणारा नाही हेता। कारखाना या 20 तारखेनंतर चालू होणार आहे, कारखानो आपे भी चाली अडचण नाही आम्हा हेता तावपर्यंत 100% वो कारखानो चाली। पण या जो भ्रष्टाचार जो कोलो है तो भी काढ्याशिवाय आम्हा रोणारा नाही। लोका जी मेहनती पैसा है त्या भी वसूल को हूँ आम्हान मालूम है। एक वरा हेडी तैयार करा हाटी कोली मेहनत लागे है, कोली ताकत लागे है, कोलो परिश्रम करा पड़े है। तुम्हान मालूम मेरी हमें बहा आखो रात पाई वाढ़ है, आखो रात पाई वाढ़ है, राती 12 वाजता भी 1 वाजता भी 2 वाजता भी लाइट ये है।
आमे माता भगिनी गो रोहे आणि बिचारा तो राणा मोहवी रोहे बिजे देही तो आखी देहे ती जाइयो है तू जाइए जे वराड है तुमा जाइए जा काही कार्यक्रम मेरी तुमा जाइए जा पेन तो राणा ही रोहे आखो वरह मेहनत को है तवे ती एक वरा हेडी तयार होय आणि त्याला जर 100 रुपया जर कमी देता है रे आम्हा सहन नाही होणारा त्या 100 रुपया वसूल खोयाशिवाय होणारा नाही आम्ही मेहनती पैसा है हे त्या निमित्ता से आई तुम्हाला नाखो हूं ज्या पद्धति से आज ये विधानसभा वातावरण होई रोहिलो है तुम्हा येत आहा की आज शरद गावित या सुद्धा उभा हेता आणि त्या आज शरद दादा गावित या सुद्धा उभा हेता आणि त्या फक्त ती डायलॉग रोहे शेरो शायरी रोहे त्या शेरो शायरी में काही दुनिया चालणारी नाही है आबा ही काम करा पडणार आहे लोकांना मदत करा पडणार आहे विकास करा पडणार आहे शरद दादो आखे माई नवापूर तालुका हाटी 500 कोटी रुपया ली येनला हेता गोया केस पासे त्या 500 कोटी रुपया खाई गोया या 500 कोटी रोता त्या रस्ता चौकाचं कोई जाता आणि तो भी केस नाही ली येणार त्यावे हेही काय अरे ही युती सरकार है शरद दादा तू ज्या योजना वाटतो हने या गावड्या वाटी रोइल हे बोकड्या वाटी रोइल हे गो नेचेक नाही फाडी रोइल हे आबा ही युती सरकारा पैसा है तो आम्ही अर्थमंत्री अजित पवार साहेब त्या आदिवासी खाताल पैसा दे त्या लिदे तू वाटी रोइलो हे तो आणि त्या बी कोहड्या दे रोइलो हे ते ती बी तुम्हाला मालूम है 5 जा मिळीन 5 लोकांना मिळून बचत गट तयार होत हा 22,500 रुपया बोरा लावता हा आणि सरकारी 6 लाख रुपया इनकी 7.5 लाख रुपया होता हा स्टेट बँकेम नाही बोरा लावेत कोऑपरेटिव्ह बँकेम बोरा लावता हा का कहा का त्या कोऑपरेटिव्ह बँकेम बोया એટલે त्यान पैसा काढता येईल जर स्टेट बँकेम बोरता ने तर ह्या काहीच नाही चालती जर खरा तुम्हा आभा एरी तर तुम्हा स्टेट बँकेन खाता उघडीन या अख्खी योजना चालू कोई दे तर आम्हा बी आखणारा की या काम कोई रोयला है पण या दलाली धंदा कोई रोयला है दलाल खाई रोयला है ता तुम्हा नाखू की 22,500 रुपया आणि सरकारा 6 लाख रुपया की 7.5 लाख रुपया येत हा आणि एका महाल बेन गावड्या देत हा तर कमीत कमी एका महाल 2 लाख रुपया मिळत हा 75 हजारा बेन गावड्या है जर्सी गायो 75,000 को ही जर्सी गाय कोल्ह दूध देणारी है ती भी तुम्हाला मालूम है 75,000 दूध देणारी गावडी ही कमीत कमी 12 ते 14-15 लिटर दूध एका टाइमाला दान होते म्हणजे बेने टाइम 30 लिटर कमीत कमी दान होते ही आहे आखा मागू पण ज्या गावड्या दिल्या है कोळी हो बहीण दूध देते हा पासे काय फायदो है या नाही मोठा होई रोयला हेता बिचारा शेतकरी त्या मोठा होई रोयला हेता शरद दादन त्या दलाली होता त्या बाकी ज्या गावड्याली येल्या हेत्या त्या मेहनत बाकी मोई गोया कालेज बोकल जरा बी मोई गोई मेनतेले बी मोई गोयली है त्यानंतर त्या पिपरी पाडाम बी मोई गोयली है त्यानंतर जामंजिरे बी मोई गोयली है बंदारपाडे बी मोई गोयली है ज्या शेतकरी हा 22,500 रुपया बोरा लावता हा जर हे की 2-4-8 दिहाम जर त्या गावड्या मोई जाते आहे रे तर त्या बिचारा 22,500 नुकसान हो है काय फायदा हो है काय करा समाजा लुबाडी रोयला हेता अरे वो हेल्पर माहू आतो हेल्पर की कोतो तर हरिगोट आती ही दलाली कोरा ही गोयो लोकांना लुटा लाग्यो चुकीचं है हे की मग को हा समाज है आदिवासी समाज है समाज ऐसे हर दृष्टिकोना से जा अख्याच गोठ्या त्या हा चुकीच्या आहेत कोही गोठ हारी आहे अख्याच गोठ्या चुकीच्या कोता हा होंदी गोयाने तुम्हा काय रोयलो आहे
एक ते हरिकोट को योजना ते हरी वाटा ती होगो वाटा तैयार नहीं है तुमा आखे आमा देता हा अरे कहने देता हा तुमा तो डॉक्टर गावित साहेब मंत्री आतो आदिवासी विभागा त्या लिधे दी रोयला हेता नाही तर देणारो केस नाही आणि आजू अपक्ष उभो आहे त्या अपक्षावे काय हे मा हाटी ते बी अजित दादो पवार येनो भाषणदा हाटी मान आश्वासन दिगयो की भरताल निवडी जाते ओला पैसा या नवापूर विधानसभा मतदारसंघ हाटी देणार या हाटी को येणारी काळी कुत्री होगी नाही येणारी या हाटी अपक्षा काय फायदो आहे जर तुम्ही गावात तुम्ही पॅनल है तुम्हा पॅनलाल मतदान कोहा का ते अपक्षाल कोहा पॅनलाल कोहाने तेंकी ही आम्ही महाराष्ट्रात पॅनल आहे आणि त्या पॅनलला ही उमेदवार आहे आम्हा जर निवडा येणार तर आम्ही सरकार बनणारी आहे या एकला काय सरकार बनणारी आहे तो तुम्ही काय काम करणार आहे तुम्ही काय विकास करणार आहे काहीच नाही करू शकणार होणे ठोक्या को हे लोकां मान निवडी दा अरे आबा तुला 5 वर्ष देणे नेरा तो काय नाही कोयो आणि आम्ही कोणारो आहे तो तू काय को आहे काहीच नाही करू शकणार अरे या तालुका में लोकांनी भी विचार करा जोजे जे की आपले गावा वाढ रचना बदले है ने ते की येणाऱ्या दिहाम आपले या नवापूर विधानसभा मतदारसंघात सुद्धा वाढ रचना बदलणारी आहे आणि जवळ ही वाढ रचना बदली तो नंदुरबार जिल्हा हो निघी जाणार आहे आपे यामना येणारा पासे या पाहला ज्या सरपंच पिता त्या बी होडाच रोई त्या बी काही कामा नाही होणार आहे त्या पासे केच जाणार आहे आई तुम्हाला नाखू की येणाऱ्या दिहाम टाइम होई गयो 2 4 10 मिनिटे बाकी है अजून 2 मिनिटे बाकी है बरोबर आई तुम्हाला नाखू की ज्या महिला भगिनी बोटले आहे तुम्हाला आजपर्यंत बोहनाहाटी जागो नाही तुम्हा या भरत भाऊ निवडी देजा येणाऱ्या दिहान तुम्ही बचत गटा कार्यालय रोणार आहे स्वतंत्र कार्यालय रोई त्या तुम्हाला बोहना जागो रोई तुम्हाला ता खुर्ची भी मिळी ता तुम्हाला टीव्ही भी एरा मिळी जेंकी सरपंच कार्यालय है तेंकी महिला बचत कार्यालय सुद्धा आम्हा निर्माण कहूँ महाराष्ट्र केसूच नाही है की नवापूर तालुका में नाही सुरुवात कहूँ कहा का माता भगिनी है त्या सुद्धा मान सन्मान होरा जोजे त्या हाटी आम्हा कामे होणार आहे ही तुम्हाला नाखू शेतकऱ्याला पाई मिळा जोजे 24 तास पाई मिळा जोजे जे आपले धरण आहे त्या धरणा मेने पाटचारी कोईन तुम्ही लोक पाई लिए ना है 12 महिना तुम्हाला पाई मिळी त्यासाठी आम्हा व्यवस्था होणार आहे प्रत्येकाल प्रकल्प मेने घरकुल मिळणार आहे प्रकल्प मेने प्रत्येकाल वेळी हाटी आम्हा प्रकरण मंजूर कोई दाहू प्रत्येकाल मंडप मिळी खुर्ची मिळी भजनी साहित्य मिळी या अख्ख्या योजना आम्हा तुम्ही हाटीली येणार आहे कोहज भेदभाव नाही होणार आहे कहा का 5000 करोड या आपण मिळणार आहे नवापूर तालुका हाटी तर ही जनते हाटीत देणार आहे ताने सेवाच करा यांना आहे तर जनते हाटीत होणार आहे आम्ही तुम्हा विश्वास आहे की तुम्हा 100% 20 तारखेला ही जी मतदान होणार आहे ही मतदान तुम्हा या भरत भाऊ दहा ये भी आखे दाहो कि आज लाडकी बहीण योजना अध्यक्ष आई है पुढच्या यामी हो भरत भाऊ तुम्ही अध्यक्ष होणार आहे ही भी तुम्हाला आखी दाहो सरकार आपेच येणार आहे आणि मा बहीण 2100 रुपया भी ओज भरत भाऊ हस्ते तुम्हाला देणार आहे आम्हा काही समाजावे उपकार नाही कोरलेला आहे आम्ही कर्तव्य आहे की आम्ही माता भगिनी पर्यंत ती योजना पोहोचणं जबाबदारी आम्ही आहे आणि आम्हा ती जबाबदारी तुम्हाला पुरा कहूँ ओलोज या निमित्ता से आखूँ येणाऱ्या दिहा आपे नवापूर तालुका ना शरद दादा ना शिरीष दादा रोजगारासाठी काम कोलो है पण या भरत भाई MIDC ही 200 एकर जागो दिलो है 200 एकर जागाराम कमीत कमी 7,000 ते 8,000 पोहानामा नोकरी देणार आहे तुम्ही गावामेने भी पोहानामा नोकरी देणार आहे ना उदने ना सुरत ना केत जाईना गरज आहे तुम्हाला आम्हा नोकरी दाहो या कारखाना ही दाहो या ठिकाणी जोलाम कारखाने येणारे होते त्या ठिकाणी आपल्या लोकांना रोजगार दाहो ही भरत गाविता योजना आहे ही भरत गाविता संकल्पना आहे आणि ती 100% आम्हा तुम्हाला दाहो तुम्हाला येना एरित जाई सकता आज भी MIDC काम चालू है ठोकना गोटना है एक भी गोट आम्हा नाही ठोगी जर ठोकणार होतो तर तुम्ही ही नाही येता आजपर्यंत जर मा अभाव ठोकतो तर ओलादा तुम्हा भी नाही निवडाई देता
पेड़ या नवापुर तालुका में ने बेनूर दया है विकास कोलो है। एक आदरणीय सूरभ सिंह नाईक साहेब, आदरणीय माणिकराव दादा या बेनी डाय है या नवापुर तालुका विकास कोलो है। आज जोडीन विनंती को हूँ नाईक साहेबा पोहाल एकदा संधी देनी, एकदा माणिकराव दादा पोहाल भी संधी दा बोली जाई तो मान विनंती को हूँ आणि मग बेन मोठ्या पुऱ्या को हूँ। अखान जय आदिवासी।